का करू नको? अगं हिनी नवऱ्याला तुरुंगात टाकलाय आणि अशी गावभर हिंडत फिरतीया. बरं झालं बाया ती रुक्मिणी नाही इथं, नाहीतर हे सगळं बघून तिने तर जीवच सोडला असता. याच्यासाठीच त्या सरकारांनी आणि तिनं रक्ताचं पाणी करून हे घर उभं केलंय वाटतं. ते तुम्ही नका सांगू कशासाठी उभं केलं होतं ते. काका एवढं होऊन मी तू तिचीच बाजू घेतोय. सुजय जरा थांब. ठीक आहे तुम्ही बोला. अप्पे तुला सगळ्यांसमोर इथं बोलायचं नसेल तर आपण आज जायचं का? माझ्याशी बोलतेच आज जाऊन. बरं एक काम कर, बाबांना आणि बापूंना घेऊन जा आतमध्ये, त्यांच्याशी तरी बोल. अप्पे घ्या बघा. मग आम्ही शंका घ्यायची नाही तर काय करायचं? आपी दीदी हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय हो बापू, हा माझी आप्या म्हणून लय टिमकी वाजवता ना. हा हे संस्कार केलेत का लेकीवर? अहो कुठं जाती काय करती कुणाला सांगत नाही हे शिकवलं का तुम्ही? अप्पे अगं आणखीन काय व्हायची वाट बघतेस तू? हा अगं काय विचारतायत सगळे, कुठे गेली होतीस? मम्मी मी नाही सांगू शकत. बया 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 कसली निगरघट पोरगी आहे. अख्ख्या आयुष्यात कुठं पाहिली नाही असली पोरगी. अप्पे बघ आमच्यावर येळ आणू नकोस बघ. अगं बाकी काय नाही पण ताट म्हणेनं जगता येते. पोरांना चांगली वळण लावली म्हणून सांगता येते ग. चांगलं वळण म्हण. मम्मी बापू माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही चुकीचं केलं नाही. मला आता नाही सांगता येणार मी कुठे गेलते. अगं अपर्णा असं काय काम होतं की जे तुझ्या आई वडिलांच्या मान सन्मानापेक्षा मोठे? सांगता येत नाही कारण सांगता येण्यासारखं नाही ना. अप्पे अगं बोल की, तोंड उघड ना. अगं आता तरी तोंड उघड ग. मम्मी अगं शांत हो, तू रडू नको. दीपे काय रडू नको. बाकी कशी दगडागत झाली अप्पे. तिला तिच्या आई बापाचं बी काय पडलं नाही. अगं हे संस्कार केले का तुझ्यावर? अहो काकी छकुले पण मला सांगा हिरो हिरोईन समोर का आला? त्या दिवशी आम्ही सगळेजण देवळात निघालो होतो आणि अचानक मागणं पोलिसांची गाडी आली. सगळेजण बघायला लागले गावात नवीन पोलीस कोण आलाय. गाडीतनं कोण उतरलं माहितीये का? सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम. आला रे आला सिम्बा आला मलाही त्या दिवशी असंच वाटत होतं. मी आजपर्यंत कोणाला काही बोलले नाही हे, पण आज तुला सांगते. त्या दिवशी अर्जुनला असं बघितल्यानंतर माझ्या पोटातच गोळा आला होता. पण आता असं वाटते त्या दिवसापासूनच अर्जुन लाच घेत असेल का? आणि मग तिथून पुढे गावात इकडं तिकडं भेटगाठी होत राहिल्या. साहेब तुमच्या लव्ह स्टोरीवर एक नाही एक भन्नाट पिक्चर होईल बर का. कसली लव्ह स्टोरी? अहो मी नुसतं म्हणलं काय झालं तर तुम्ही जोश मध्ये अख्खी स्टोरी सांगून टाकली. अहो तुम्ही इतकं जोशात सांगत होता ना साहेब, चपातीन भाजी खायचं विसरून गेलाय तुम्ही. माझं तुझ्या बाबांवर लई प्रेम आहे. त्यानं माझा हात कधीच नाही सोडला. मी त्याचा हात कधी सोडणार नाही. त्याचा आता काय उपयोग आहे चिंचुके?
तिचं तीच ठरवून मोकळं झाली सगळं. परत सगळं व्यवस्थित होईल यावर माझा ठाम विश्वास आहे. अहो साहेब, एवढं भारी प्रेम सहजासहजी तुटत असतंय वे. भारी प्रेम बीम हे नुसते शब्द आहेत चिंचुक, माणसाच्या वागण्यात दिसत नाहीत. पैसे हा विषय असला ना की त्याला काहीच सुचत नाही बाबा. तेव्हाच तर त्याने विचार करायला पाहिजे होता ना. अगं मी आयुष्यभर एवढ्याच खस्ता खाल्ल्या, पण कधी पैसा पैसा केला तर मला आठवत नाही ग. बाबा तुम्ही खस्ता खाल्ल्या म्हणून त्यांनी हे सगळं केलंय ना. नाही अगं, लबाडी माणसाच्या स्वभावातच लागते बघ. आपण ज्याला जुगाड जुगाड म्हणायचो ना, ती अर्जाची लबाडी होती बघ. नाही बाबा, मला नाही वाटत असं. अहो तो ना वाहवत गेला बाबा. मग चूक काय बरोबर काय कुठे थांबायचं नाही कळलं हो त्याला. पण त्याचे परिणाम काय झाले बघतेस ना तू. सगळं उलट पालट होऊन बसलं ग. एवढीच अर्जुनची निशाणी राहिली बघ माझ्याकडे. तेवढीच नाही बाबा, अहो ही तर बी आहे त्याची एक निशाणी. आपे कसला विचार करतेस? नाही काय नाही बाबा, माझा विश्वास आहे आपण दोघं अर्जुन सोबत राहिलो ना तर बघा तो लवकरात लवकर चांगल्या मार्गावर येईल. आपल्या दोघांचं माहित नाही, मला ना आपल्यापेक्षा तुझ्यावरच जास्त विश्वास आहे बघ. तू सत्याची कास कधी सोडू नको. हा नाही बाबा, येऊ मी. हा ये, आणि आता अजून चांगलं काम कर बर का. हो येते. शिर्के काय? मॅडम आधी हा पेढा घ्या. शिर्के काय चाललंय? मॅडम तुम्ही परत रुजू होताय. चौकशीमध्ये तुमच्याबद्दल काही एक सापडलं नाही म्हणून पेढे. अहो मॅडम, तुम्ही 1 रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही ते सगळ्यांना माहिती आहे, आणि त्याबद्दलच सेलिब्रेशन आहे. शिर्के माझं सेलिब्रेशन काय माहितीये ना. तुम्ही नसताना झालेली कामे. बरोबर, मग झाली. मग तर मग लगेच मीटिंग बोलवा, मलाही कळू द्यात की. लगेच? हो, शिर्के आता कामाला सुरुवात केली पाहिजे ना. करूया की मॅडम. काय काय जणांना पेढा पण कडू लागणार वाटतो. चला चिंचुके, काढा बेड्या, परत आज जायची वेळ झाली. बघायचं आहे ते. कोण? अर्जे, तुला बाहेर बघून लय बरं वाटलं बघ. असाच तुला इथून एक दिवस बाहेर घेऊन जातो का नाही बघ मी. नमस्कार आमदार साहेब. नमस्कार चिंचुके, तुम्ही कधी आला? बघा ना चिंचुके, तुमच्या साहेबांची काय अवस्था करून ठेवली. त्याला कशाला काय बोलतो, त्याने आधीच लोड घेतलेले. हा त्यांचा काय संबंध म्हणा, जे काय केलं ते आप्पीनेच केलंय ना. अहो आमदार साहेब, आता मी आलोय ना व, सगळं नीट होईल बघा. काय नीट होतंय तेव्हा? दाजींना आपण काय पण करून लवकर बाहेर काढलं पाहिजे. अहो मी आले त्याच कामाला लागलोय बघा. अर्जया, तुला आजचं सांगतो ना काय झालंय ते. आप्पी घरला आली होती ना मी. अहो आमदार साहेब,
आता आमचे साहेब येतीलच की घरी. अहो कशाला सांगत बसलाय? असं कसं? घरात जे काय चाललंय ते माहित पाहिजे की साहेबांना. अर्ज्या, आपली रोज कुठेतरी बाहेर जाते रे, आणि कुठं जाती कोणालाच माहित नाही. म्हणजे अहो साहेब चौकशी. कसली चौकशी? अहो जशी तुमच्यावर चौकशी बसली तशी त्यांच्यावर पण चौकशी बसली आहे ना. त्याच्यामुळे त्यांना विचारलं जातंय तुमचा काय हात आहे का नाही याच्यात. घरातल्यानं टेन्शन नको म्हणून तुम्हाला सांगत नसतील. नाही नाही, हे काहीतरी वेगळंच आहे, त्याचा काय संबंध नाही. अहो आमदार साहेब, अहो हीच असणार आहे. नाही नाही सुजा, तीच असणार आहे. ते आपल्याला कामाच्या ठिकाणी टेन्शन असलं ना, ती घरी कुणाला सांगत नाही. एवढा विश्वास? हा मग, आणि या बाबतीत विश्वास कायम राहणार आहे. अहो आमदार साहेब, आणि बेल होईलच की लवकर. साहेब बोलतील डायरेक्ट वहिनींची. हे चिंचुके आपली काय डाळ शिजू देणार नाही सुजा. हीच वेळ आहे अर्जाला बाहेर काढून आप्पी समोर उभं करायची. काय सुजा? अरे काय नाही, तुझ्याच बेलचा विचार करत होतो. यावेळी नक्की होणार बघ, शब्द आहे आपला. संपला विषय मग. चिंचुके काढा. चला चिंचुके. मी तुम्हाला उद्या कळवते. येऊ का मॅडम? या शिर्के. अहो तुम्हालाच बोलवणार होते मी. शिर्के, या 2 फाईल नीट बघा. अहो शिर्के, या फाईल मध्ये मागच्याच कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे. मी तुम्हाला या आधी सांगितलं ना, तो कॉन्ट्रॅक्टर नकोय मला. ठीक आहे, बघतो मॅडम मी. बघा ते. आणि हा, काल सांगितलेल्या कामाचं काय झालं? हे घ्या. शिर्के, बडन. अरे वा, आज लाडू पण आहेत. शेवट गोड करावा म्हटलं. म्हणजे मॅडम, माझी बदली झाली रत्नागिरी जिल्ह्यात. काय? शिर्के, अहो हे कधी झालं? कालच पत्र आलं मॅडम, आणि सोमवारीच हजर व्हायचंय. रजा काढून थोडं गावी जाऊन आईला भेटून यावं म्हणतो. बरं, पण हे असं मधूनच कसं? मधूनच कुठं मॅडम, तुम्ही यायच्या आधी मी इथंच होतो. मॅडम, भडंग द्यावंसं वाटलं तो फक्त तुम्हालाच, आणि मनापासून काम करायची इच्छा झाली ती तुमच्यासोबतच मॅडम. अहो शिर्के, मलाही की. मी तर तुमच्यावर केवढा विश्वास ठेवला. आजकाल असा विश्वास ठेवणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. काळजी करू नका मॅडम, होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. पण मग ते काल तुम्हाला जे काम सांगितलं त्याचं काय? सॉरी मॅडम, मी शेवटचं काम करायला नकार देतो मी. म्हणजे? हो मॅडम, धोकादायक काम आहे हे. शिर्के, अहो ते काम मलाच करायला लागणार आहे. दुसरा कुठलाच मार्ग नाही माझ्याकडे. तुम्ही जाऊन भेटा, पण नाही नाही शिर्के, आमच्यात कसली जाळी किंवा काही असलं ना तर आम्हाला नीट बोलता येणार नाही. हे बघा, मोकळेपणाने बोलणं व्हायला पाहिजे बस. खरंच पटत नाहीये मॅडम. तुम्ही एखाद्यावरची कारवाई केली असली, तो एखादा आत असायचा आणि त्याने राग काढला तर? शिर्के, एवढा विचार नका करू. माझ्यासोबत गार्ड आहेत की. ठीक आहे मॅडम, तुमच्यासोबत काम करून लय भारी वाटलं. शिर्के, मलाही. शिर्के, आता भडंगचं काय करणार? तो मिळत राहील तुम्हाला. येतो मी. काळजी घ्या. तिच्या डोळ्यात प्रेम दिसायचं मला. हुरहुर दिसायची. लाजायची ती. साहेब, मला नाही असं वाटत. असंच आहे चिंचुके, बघितलंय मी. आता तिच्या डोळ्यात दिसतो फक्त एक गुन्हेगार. अर्जा, तुला ना आप्पीला मला काहीतरी द्यायचंय. अंगाशी. ही शपथ. मी काय म्हणतो आप्पे तुला, की फ्रेम कुठे लावायची? इकडे हिथं लावा की. काय झालं?
काय म्हणलेलं मी कदम, आमचं ट्युनिंग आहे ना एकदम मस्त जुळतं. ट्युनिंग ट्युनिंग. कशी वाटते? हा, एक नंबर. तू कधी घरी येतोय असं झालंय आता मला. मी परत घरी येणार आहे या विचाराने तिला त्रास होत असेल रे. अहो साहेब, तुमच्या मनात आहे ना वहिनींबद्दल लय राग आहे. अहो साहेब, ताणलं तर तुटतं बरं का. अरे मी काय नाही केलं तिच्यासाठी चिंचुके, काय नाही केलं. पण असं वागायचं वय, माझी चूक झाली मान्य आहे ना, पण म्हणून असं वागवायचं, एका दिवसात सगळं तोडून टाकायचं. हा, अहो नाही नाही साहेब, अहो असं तोडायचं असतं तर वहिनी पोलीस स्टेशनात आल्या असत्या का? ती आजपर्यंत हित आली ती फक्त मला जाब विचारायला, बस. बाळा, आमचं भांडण तत्वांचं आहे आणि ते चालूच राहील. हा, पण तत्वांसाठी माणूस तोडायचा नाही हे कळलंय मला. तिच्यासाठी तिच्या तत्वांपुढे दुसरं काय नाही, कळलंय मला. अहो साहेब, एवढा नका विचार करू, घरी गेल्यावर सगळं व्यवस्थित होईल. अरे मी घरी जाणार आहे ना, या विचाराने झोप येत नसेल तिला. एका गुन्हेगाराबरोबर कसं राहायचं म्हणून. बरं, इथं राहणारी माणसं जुनीच आहेत ना? हो, नाही बाबा, मला नाही वाटत असं. अर्जा खर तर माझा एकुलता एक पोरगा आहे आणि आज तो घरी येणार आहे. तो हॉस्टेलवरनं परत याचा ना तर मला रातभर झोपच लागायची नाही बघ. सारखं वाटायचं तो कवा येईल कवा येईल. आज बी तो येणार आहे. पण काय बाबा, पर तो आल्यावर त्याच्याशी कसं वागायचं तीच कळना बघ. कसं वागायचं म्हणजे? बाबा, आपण प्रेमानेच वागायचं. हा, ते आहे, पर तो आल्यावर काय घडलंच नाही असं वागला तर? बाबा, अर्जुन तुरुंगात होता म्हणून असं वागत असेल. कुठल्या खात्रीनं म्हणतीस ग तू? बाबा, तुम्ही मला नका ना असे प्रश्न विचारू. बाळा, माझ्या डोक्यात जो गुत्ता आहे तोच तुझ्या डोक्यात चाललाय ना? हो बाबा, पण आपण अर्जुनशी प्रेमानेच वागू. अहो, त्याला असं वाटतं की आपण त्याला नाकारलंय. ती आहे, पर आतनं आलं पाहिजे ना ग. बाबा, तुम्हाला माहितीये तुमचा सगळ्यात जास्त जीव अर्जुनवरच आहे. हा, पर तो आल्यावर कसं होईल काय माहित. बघू, होईल तसं होईल. हा, भाऊजी, हे घ्या. मी आता सगळ्यांना सांगते, आज घरात सगळ्यांनी नवीन कपडे घालायचे. आज आपल्या घरात सोन हाय आणि ज्याला तोंड बारीक करून बसायचंय ना त्यांनी इथं नाही बसलं तरी चालल. मावशी, अर्जुनच्या नावानं किती खडे फोडतो हो तुम्ही, आणि आज सण काय या ठिकाणी? अरे तेव्हा चुकले मी, पण अर्जात अजिबात खोट नाही. अजिबात नाही. त्याचं ना कान भरत होतं कोण माझ्याबद्दल आणि ते मला आता कळालंय. कोण कान भरते मावशी? सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही सांगा की, तुम्हाला माहितीये ना? हॅलो, हा बोल. नेतात का अर्जाला? हा हा, आलोच मी, निघतो लगेच. हा, कुठं नेतात रे? कोर्टात. मी जाऊन येतो, बघतो जरा. हा हा, जा जा बाबा जा. आज आपला अर्जुन लवकरात लवकर घरी आला पाहिजे बघ. मावशी, सरडा सुद्धा एवढ्या पटकन रंग बदलत नाही हो. ए गप रे. जा जा सुजा, जा लवकर. हा काय बया,
भावासाठी खाल्लं बी नाही लेकरानं. नाश्ता महत्वाचा का भाऊ? आता त्याला सगळ्यात जास्त आपली गरज आहे. म्हणजे मला तरी वाटतंय बरं का. आज मुंबईला बोलवलं होतं मला, नाही गेलो मी. बघा, शेवटी रक्ताची नाती ती रक्ताची नातीच असत्यात. काय गप्पे, तू नाही जाणार का? मी आता तोंडातून काही शब्द फुटत नाही का? काय ते मी करते लगेच. हा तिला ऑफिस असेल आज. हा बराबर, कलेक्टर मॅडम आहे ना, लई काम असणार. पण मी म्हणते तू जाऊच नको. तू गेली ना की नक्की तिथं काहीतरी उलट पालट करशील. आप्पे, तुला जे वाटतंय ना ते कर. उगाच कोणाचं बी ऐकू नकोस. नव्हतं गो बाया, नाहीतर कवा ती कोणाचं ऐकती. या मावशी, अर्जुनला अटक झाल्यापासून बघतोय मी, तुम्ही अपर्णाला का असं बोलत असता? मी स्वतःच तुम्हाला इथे बोलून घेतलं. आणि खरं तर मला तुम्हाला तुरुंगात बेड्यांमध्ये भेटायचं नव्हतं. मला असं समोरासमोर भेटून बोलायचं होतं तुमच्याशी. का पण? कारण मला तुमची बाजू जाणून घ्यायची आहे. आणि मी अशी आशा करते की तुम्ही मला सहकार्य कराल. नक्कीच करते. आज खुद्द कलेक्टर मॅडम त्यांना 1 on 1 भेटायला आले. त्यांचं नशीबच खुलले. हो, आम्ही नव्हतं म्हणलं. गायतोंडे, थांबा जरा. तुम्ही हे सगळं का केलं हे जाणून घ्यायचंय हो मला. मॅडम, मला आमच्यासोबत फोटो काढायचा ना, तो घ्या काढून. म्हणजे तुम्ही पण मोकळे आणि आम्ही पण मोकळे. कशाला बघच नाटक करताय? नाही, एक मिनिट. मला फोटो नाही काढायचे, मी खरंच विचारतेय तुम्हाला. तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? आमची शिक्षा कमी करणार आहात का? नाही, शिक्षा नाही कमी होणार, पण हे गुन्हे कसे कमी होतील यासाठी काहीतरी. तुमच्या एकट्याच्याने काय होणार नाही मॅडम. आजवर हेच होत आले आणि हेच होत राहणार. पण आपण प्रयत्न तर करू शकतो ना. दादा, तुम्ही काय केलं होतं? तो सोनाराचं दुकान फोडलं होतं. घरात पैसे नव्हते, जमीन सावकाराकडे गहाण होती, घरात म्हातारी आहे, जवळ काहीच नव्हतं. लेकरा बाळांचे हाल होत होते. आणि मग तुम्ही पोलिसात नाही गेलात? हो मॅडम, कुठनं आलाय तुम्ही? पोलिसांच्या सावकाराचं आधी ठरलेलं असतं सगळं. आमच्या व्याजातनं त्यांचा हप्ता जात असतोय. एक मिनिट, सगळेच पोलीस असे नसतात? काय बोलताय मॅडम? अहो, तुमचा स्वतःचा नवरा लाच घेताना पकडलाय. तुरुंगात पेपर येतो. नाही, पण मग तुमची अशी एकदा इच्छा नाही झाली की आपण हे सगळं सोडून चांगलं काम करावं, मेहनतीने पैसे कमवावे? एकदा गुन्हा केला तर कोण काम देणार? कोण विश्वास ठेवणार? कोण विश्वास ठेवतो गुन्हा केलेल्या लोकांवर? तुम्ही ठेवलात का तुमच्या नवऱ्यावर विश्वास? बघा मॅडम, अशीच वागणूक मिळणार असेल तर कशाला सुधारायचं? जे हाय ते चालू ठेवण्यात भलाई असते मॅडम. त्यात आमची पण चूक आहे आणि तुमची पण चूक आहे. पण मग आपल्याला हेच तर थांबवायचं आहे ना. अहो मॅडम, ह्यासाठी तुम्हाला लय काय काय थांबवावं लागेल. एका कामासाठी हजार खेटे मारावं लागतात सरकारी ऑफिसमध्ये. अगोदर ते थांबवा. गरीबाला सेवा मिळते पण ती फक्त कागदावर. ते थांबवा अगोदर. आणि मुळात आमचं कुणी ऐकूनच घेत नाही. आलंय माझ्या लक्षात तुम्हाला काय म्हणायचं. भ्रष्टाचार होतो म्हणून तुम्ही गुन्हे करता आणि मी कधीच थांबत नाही. म्हणून म्हणतो सगळा भ्रष्टाचार थांबवा, म्हणजे सगळे गुन्हे आपोआप थांबतील. भ्रष्टाचार थांबवायचा, सगळे येऊन इथंच थांबले. अरे तुला बी मावशिंग सवय लागली काय? बघल तेव्हा खातात असतोय. अरे नाही, आपला टाइमपास म्हणून. बरं, गावात सगळीकडे लावलेत ना? अरे अख्ख्या गावात लावलेत, जागात नाही ठेवली कुठं. हीच पाहिजे मला. त्या आप्पीला घराबाहेर पडायची लाज वाटली पाहिजे. आणि घरात आहे की अर्ज्या,
मगाशी जर ती आली म्हणून आराधीने स्वतःहून बेड्या घालून घेतल्या. काय सांगतो? मग काय, अशी मजा आली ना बघायला मला. तुझ्या आपला प्लॅन बरोबर होता. अर्जाला लवकरात लवकर बेल देऊन बाहेर काढायचं, म्हणजे आप्पी आणि अर्जा एकाच घरात राहणार आणि त्यांचं जगणं अजून मुश्किल होणार. त्या आप्पीची काय अवस्था होईल ना रे? ना धड घरात राहता येईल ना घराच्या बाहेर पडता येईल. हीच पाहिजे मला. बरे अर्जा सुटेल ना आज? नाही, ते वकील नुसत्या गप्पा मारत होता म्हणून म्हणलं. अरे वकिलांचं कामच असतं इथे. हा ते बी आहेच मला. कोर्टात असंच करतो तो, समोरच्याला अजिबात बोलून देत नाही. बरं ऐक, मी निघतो. त्या अर्जानं बघितलं तर सगळा गेम फिसकटेल आपला. हा चालतंय. आता जाताना दिसेल ना अर्जाला? विषय का? दिसणार, 100% दिसणार. चल बाय बाय. अरे वा वा वा, कदमांचा वाघ आला बाहेर. झाली ना बेल? विषय का झालीच की साहेब. लय मोठी गोष्ट झाली, एकच नंबर. अरे चिंचुके एवढं काय झालंय? बेल झाली आत्ताशी. अहो साहेब, तुम्ही जेल मधनं बाहेर आला ना, बस. अहो तुम्हाला तुरुंगात बघून कसं तरी वाटत होतं मला. चिंचुके आता तुमच्या साहेबांना केस मधून पण सोडवतो, टेन्शनच घेऊ नका तुम्ही. वकील साहेब बस, आता फक्त एवढं करा, मग बघा जाके पूछ अपने बारे में. डिपेंड ऑन पब्लिक ऑन. सुटला एकदाचा आमचा अर्जुन आप्पीच्या चक्रव्यूहातून. आमदार साहेब, तुम्ही लक्ष घातलं म्हणून झालंय हे सगळं. आमचं काय दावा साळवी, आम्ही तर बाहेरून पाठिंबा देणार आहे. आज तर तुम्हीच लढले ना. पाठिंबा महत्वाचा होता काय अर्जुनराव? सुजा थँक्यू. भावाला थँक्यू म्हणतोय. पेढे आणलेत गाडी भरून, अख्ख्या गावात वाटणार आता. अरे एवढी काय मोठी गोष्ट झाली मला तर काय कळानच. हो दाजी, खरंच लय मोठी गोष्ट झाल्या. आता तुम्ही बिनगोर घरला जावा. हो, बिंदास मध्ये घरी जावा, आराम करा. केसचं पाहून घेऊ आपण, वाटलं तर 1-2 तारखा पुढे ढकलून घेऊ. ओके थँक्यू. अर्जा चल, घरी सगळे वाट बघतायत तुझी. माझ्या गाडीतून जाऊया. हा ठीक आहे. चिंचुके दीप्या कसं आलं तुम्ही? मी स्कूटर आणली, जाता जाता डिपेडॉनला सोडतो की मी. दाजी तुम्ही व्यवस्थित जावा घरी, आम्ही येतो. आणि काळजी घ्या. चला ओके. अर्जा, अख्ख्या गावात जंगी स्वागत होणार आहे तुझं, आता बघशीलच. चला रे निघतो. अहो मी आत्ता कोर्टातनं घरला आलो, तेव्हा मला या विषय का आला. अरे काय नाही दीपेडॉन, जात होता घर आल्याजवळ निघ. अहो दाजी ऊन केवढं लागते, त्यात तुमच्या पायात चप्पल नाही. असं हातात का घेतली चप्पल तुम्ही? पायात घाला बरं. नाही दीपेडॉन, असंच बरं आहे. अरे या इकडं. आप्पी अर्जुन इकडे या म्हणती ना. नको अक्कूताई, घरी जातो आता डायरेक्ट, राहू द्या. अरे या इकडे पाहिला. माझ्या पोरांची इडापिडा दूर टळू दे. बाकी कुणी काय बी म्हणू, दोघं सोबत राहायचं. दोघांनी एकामेकाची साथ नाही सोडायची. दोघं एकमेका सोबत असला ना, बोलणारी तोंडात गप्प राहतील. राहणार ना सोबत? हो अक्कूताई, राहणार की. दोघांचा एकत्र आवाज आला पाहिजे. हो राहणार. द्या बघू एकमेकाच्या हातात हात. घ्या म्हणजे ना. दोघांनी एकमेकाची साथ नाही सोडायची. हा जा बघू आता. घर कसलं भारी सजवलंय ते. तुम्हाला जरी काय नसलं ना,
तरी मला आहे ना माझ्या अर्जुन बाळाचं. आलं ग माझं बाळ आलं. ए रुपाली, पिऊ, अगं लवकर या बाहेर. अगं पेढा आणा, तुकडा आणा लवकर ववाळायला. ये 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 बाळा, ये ये ये. ए ते तुकडान पाणी दे ग. आता एक उत्तम सादरीकरण पाहायला मिळणार आहे या ठिकाणी. अर्जा, अरे कसली अवस्था झाली रे तुझी बाळा. हा? किती खराब झाला रे तू. हा? असू द्या मावशी, राहू द्या. अरे तुला असं बघून ना माझ्या पोटात लई काल होतय बघ. तू नव्हता ना बाळा इथं तर मला एक घास जेवण बी गेलं नाही बघ. तुमच्याकडे बघून वाटत ना असं मावशी. नाही तू बोल, किती बी टोचून बोल मला, पण शेवटी मावशीची माया ती मावशीची मायाच असते बघ. ते म्हणतात ना, माय मरून मावशी जगून. अंक पहिला, प्रवेश पहिला, काळीच पिळवटून टाकणारा प्रसंग. ए तू घाबरा. दादा, राहू दे. दादा रागवलेस का माझ्यावर अजून? अर्जुन, मी माझ्या वर्गातल्या शेवटच्या बाकावरच्या मुलांना पण तेवढ्याच पोट तिडकीनं शिकव. का माहिती, ती मुलं मस्तीखोर असतात पण वाईट नसतात. त्या मुलांपैकीच एक मुलगा तू वाटायचास मला. मस्तीखोर पण माझा अपेक्षाभंग झाला. अहो आत्ता झालेत ना भाऊजी घरी, कशाला? कदम, हो बघा तरी माझ्याकडे एकदा, मी आलोय. अर्ज्या, या इकडे चल, दे विषय सोडून. अर्जुन, अरे तुझ्यासाठी ना काय काय बनवलंय बघ मी, आणि ते बी स्वतः मी जातीनं लक्ष घालून या पोरींकडून करून घेतलंय. अर्ज्या, चूक झाली माझी, सॉरी. तुझ्या बारीक चूक नव्हती आई. आता घरात आलायस ना, आता सोडून द्यायचं. झालं गेलं, गंगेला मिळालं. तुझ्या चल, मोठ्या भावाला मिठी मार बरं. हा सुजय, मिठी मार, मिठी मार. पण ती मिठी अफजल खानाची असू नये म्हणजे झालं. नाही, एवढं कौतुक चाललंय त्याचं. तो जेलमधून आलाय का कुठलं पदक जिंकून आलाय हेच कळत नाही या ठिकाणी. असू देत, आम्हाला दोन्ही सारखंच आहे. सारखं नाही रुपाली, पण घरी आलाय त्याचा आनंद आहे. हा, आता कशी शहाण्यागत बोलली बरं. आप्पी कुठे? तिच्या पोटात दुखत असेल ना. आता आपण अर्जुनचं एवढं कौतुक करतोय, ते कसं तिला लगी बघवल. मावशी, तोंडाला येईल ते बडबड करू नका आता. वहिनी, ती मागं काहीतरी करत होती. हा, चुलीव का? बघ बाबा आता तूच. मावशी तुम्हीच तिला अर्जुन, तुला माहितीये का तुझ्यासाठी खायला बी लय काय काय बनवलंय बघ. पण पहिला आपण वावळून घ्या, तिकडे सोप्या बसा. दादा, वहिनी, एवढ्या दिवसांनी घरी आलो ना मी, मला लय भारी वाटते. म्हणजे माझं घरच माझ्यासोबत आहे असं वाटतंय मला. चला, मी जरा आलोच. हो कदम, मला माहिती तुम्ही नाराज आहे माझ्यावर. मी बोलतो ना तुमच्याशी या विषयावर, पण आता थांबा ना प्लीज. या 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 या, बरं झालाय बाया बापू तुम्ही आला ते. कसं आहे अर्जुनराव तुम्ही?
मग अशी घरी आला असतात तर मग आम्ही येतो की परत जेवायला येईल एका दिवशी. अगं काय सुषमा, अगं आज आपला अर्जुन घरी आलाय, आज आपल्या घरात सण आहे आणि असली साडी नेसून आली होय ग. हो मावशी, त्यांनी काय घातले त्यापेक्षा ते आता इथं आलेत ना ते जास्त महत्वाचं. दाजी दीदी कुठं आहे? घरी आलात ना तर लय भारी वाटते बघा. पिऊ काकी चल आप्पे वळून घे चल. अगं मम्मी चल. आता गो बया, तिच्या मनात नसेल तर कशाला तिला सांगताय? मावशी तिच्या जर मनात नसतं ना एवढी उन्हा तानाची दाजी सगळं चालत आली नसती. दे. बाद झाला. आता माझ्या बाळाला भूक लागली असेल. चला घ्या बरं सगळ्यांनी वाढायला. चला मी बी येते. चला. हो बाबा ऐका की माझं. अजून लई दिवसांनी घरी आलोय, तुम्ही असं भरलं ताटून उठू नका बरं. चला बसा जेवायला. बघितलं का असं लगी ती जाईल त्यात. विनय काका अपर्णा म्हणते ते बरोबर आहे. जेवायला बसू आपण. खरंच विनायकराव, अहो तुम्ही असं भरल्या ताटावरून उठला तर कोण जेवणार आहे? बसा बरं. दादा अरे एवढा कशाला चिडतोयस? त्याला तरी कोण आहे तुझ्याशिवाय? आता गो बया आपण आहे की एवढी सगळी. मावशी आहो आता तरी बास करा. मावशी खरंच अंत नका बघू आता. ए आप्पे, अगं काय चुकीचं बोलते मी? मांडली का नाही तू इगडी चूल? बास करा म्हणे मावशी. चला सगळे जेवायला बसूया. नाही खरंच आता सोडा हा विषय. सगळेजण जेवायला बसा बरं. मी वाढते सगळ्यांना. बाबा फिरणी वाढते. आप्पे सगळ्यांसाठी केली ना? मावशी तुम्ही मला या घरातली समजा अगर नका समजू, पण मी हे घर आणि हितली माणसं माझी समज. त्यामुळे सगळ्यांसाठी बनवले आम्ही फिरणी. एक नंबर अपर्णा. वाढ वाढ, भूक लागली खूप. अर्जुन आज तू आलायस म्हणून फिरणी केली बरं का अपर्णा. पण मला नकोय. मग त्याच्यासाठी ना एखाद्याचा जीव घ्यायला लागलं ना तरी चालेल.
ह्या झोपाळ्यावर बसल्यावर तुझ्या म्हणला ना मी सरकार झालो म्हणून, ना ह्या सरकाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून घरातल्या एकेकाला गोळी घातली ना तर बघच. आणि सगळ्यात पहिली गोळी त्या वडापाल्याच्या पुरीला घालणार हाय. वा आई वा, मला बी हेच पाहिजे बघ. हेच होणार बाळा, हेच होणार. नावाची हाय मनी आणि आता भल्या भल्यांना पाजणार हाय पाणी. एकदा लक्षात घे कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, कोण खोटं वागतं. हे खरं खोटं बंद करणार ते. 50 वेळा खरं खोटं. एवढ्या दिवसांनी घरी आलोय मी, घरात 4 लोक खुश आहेत, त्यामुळे पोटात दुखत असेल तुझ्या. नाही तुला तर हेच वाटतंय ना की मला शिक्षा व्हावी. पण शिक्षा भोगलीच पाहिजे, कारण गुन्हा केलायस ना. अरे कसला गुन्हा केलाय मी, आणि हे ठरवणारी तू कोण आहे? मी नाही ठरवते, जे ठरवलंय ते कायद्याने ठरवलंय. तो कायदा मी मानत नाही. अर्जुन तू काय बोलतोयस कळतंय का? अरे कायद्याचं लोकांचं रक्षण करेल अशी शपथ घेतली आहेस तू, पोलीस आहेस, विसरलायस का? बाज झाली नाटकं. शपथ घेतली म्हणे, आणि तू पण लग्न केलेस माझ्याशी, लक्षात आहे का? त्यावेळी पण वचन घेतले आपण, काही झालं तरी तुझी साथ सोडणार नाही, काही झालं तरी. आहे का लक्षात? अर्जुन मग मी कुठे सोडतीये साथ, आणि आता नाही सोडू शकत कारण का ग? समाजाचं टेन्शन घेतलं काय तू? एवढा लोड घेऊ नको, सगळं माझ्यावर घेतो मी. असे काय राहिलं या नात्यात आता? अर्जुन आता खरं आपल्या नात्यात आपल्याला एकमेकाची गरज आहे. तू आपे ऐक, लग्नाच्या पहिल्या रात्री तू काय म्हणली होती? मला हे नातं मान्य नाही, आपल्या दोघात नवरा बायकोचं नातं नाही. आता मी काय सांगतोय ते ऐक. अर्जुन मी काय सांगतोय तेच ऐक. आता हे नातं मला मान्य नाही, नवरा बायकोचं नातं इथून पुढे आपल्यात नसेल. अर्जुन ऐक ना, ऐक. आणि त्यावेळी काय करायचो आपण? खोलीत एक बाहेर एक वागायचो. आता तसलं नाही, जे हित तेच बाहेर. अर्जुन ऐक, जे हित तेच बाहेर. अर्जुन आपलं नातं आता आपलं नाही राहिलंय. आपल्यात नातच राहिलंय का? यतिशच राहिलंय का? यतिशच राहिलंय. काय स्वप्न रंगवली होती या खोलीत. जेलमध्ये जायच्या आधी नुसता बाळ 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 करत होतो मी. बरं झालं तसलं काय झालं नाही ते. नियती बेस्ट आहेस बरं का तू. तुला बरोबर कळतं काय करायचं, कधी करायचं. आपल्याला कोणी बोलवलं? मीच घेऊन आले. दिदे हे बघ, गावातली सगळी पोस्टर काढून टाकलीत आम्ही. बाहेरचे पोस्टर निघाले रे, पण आतले जखमा कशा भरून निघणार आहेत? चकुले चला, इथली कामं झालीत माझी. तुला चॉकलेट घेऊन येतो मी. हा चल. 1 मिनिट, कुठे निघालास? माझ्याकडे हाय चॉकलेट. काय ग, कोणासाठी आणलंय चॉकलेट? तुमच्या दोघांसाठी. तुमच्यात भांडणं आहेत हे माहितीये मला. अगं छकुले, 1 मिनिट, बोलते ना मम्मी. हा बरोबर बोलते चकुली, तुम्ही दोघांनी फक्त ऐकायचं. बर बोला मॅडम. हे तुमच्या दोघांसाठी. लोक काय जरी बोलली तरी तुम्ही नीट आणि एकत्र राहायचं. कसं राहायचं? नीट एकत्र. परत सांगा आणि तसंच एकत्र घ्या, मगच देणार मी चॉकलेट. नीट एकत्र राहायचं. अंगाशी असंच पाहिजे आपल्याला चकुले. झालं असेल तर
जाऊ का मी जाऊ का? कुठे चाललाय? हे चॉकलेट मी कशासाठी दिलंय? एक काम करा तुम्ही दोघं एकमेकांना चॉकलेट भरवा. काय चकुले? अरे दिप्या ऐक की, नको खरंच आता हे उगाच. दिप्या ऐक की, राहू दे. आधी लेडीज फर्स्ट असते. आपली दिदी तू. अगं राहू दे की आता. तिथे भरव, नाहीतर आम्ही गाणं म्हणू नको रोमॅन्टिक. बघा चकुले, 1 2 3. कुछ ना कहो, कुछ भी ना कहो. घे चॉकलेट. बरं होतो, थांबा. हा बरं, गाणं म्हणू नका फक्त. आता असंच प्रेमानं राहायचं. पण आता आता यावंच नाही वाटत ना. अजिबात नाही. आपल्या खोलीचा रंग बदललास ग, बेडशीट बदललंस, तुझी नजर नाही बदलली माझ्याकडे बघायची. अजूनही तितकंच प्रेम करते रे. बोलायच्या गोष्टी नुसत्या प्रेमाने. मला कळतंय त्या दिवसापासून ना तुला माझा राग यायला लागलाय. मी काही जरी वागले ना तरी चुकीचं वाटतंय तुला. मला कळतंय. अच्छा, म्हणजे मला वाटायला लागलंय तू चुकीचं वागत नाहीस. अजून अरे ती छकुली असं वागते त्यामागे काहीतरी कारण असेल रे. बर, कारण असेल ना, सांग ना काय कारण आहे. नाही म्हणजे काहीही झालं तरी आप्याने अर्जुनने एकत्र आलं पाहिजे असं छकुलीला वाटतंय. त्याच्या मागे काय कारण आहे ते सांग. सांग 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 कारण सांग मला. तुम्हाला त्रास होतो मी. नाही नाही, मी ऐकतो ना आता. सांग ना मला कारण काय, सांग. बरं थांब सांगते मी. हा सांग. अर्जुन बट्ट फोडून काय कारण सापडलं नसेल आता की आपले माणूस म्हणून एवढ्या आतली गाठीशी असशील ना, असं वाटलं नव्हतं. सुषमा, अगं असं डोळ्यात पाणी काय झालं सांग बरं. कस तरीच झालं. शैलाचं दुसरं डोळा जेवण आहे आणि आपल्या आप्पीचं काय. आपल्या पोरीची तुलना कोणाशी बी करून कसं चालेल. शैलाची परिस्थिती वेगळी, आप्पीची वेगळी. हा सुषमा, आपली लेख कलेक्टर आहे. संसारात काय त्याच. तसं नाही, आपल्या लेखीमुळं अनेक लोकांचं कल्याण होणार आहे. हे बघ, मला बाकीच्यांशी काय घेणं देणं नाही. मला फक्त माझ्या पोरीचं कल्याण झालेलं बघायचंय. होईल, तिचं बी सगळं नीट होईल. तू नको काळजी करूस. खरं तर मला उद्या तिकडे यायचीच इच्छा नाही बघा डोळा जेवणाला. सुषमा, अगं असं कसं करून चालेल. हा तिथं सगळीजण असणार. आपण जाऊया, तुला बरं वाटेल तेवढंच. हा आपली आप्पी बी येईल तिथं. ठीक आहे, शांत. येऊ का मी. जुरळ काय काय झालं एवढं ओरडायला. मी घाबरले. कशाला. चुरळाला. तू तर घाबरत नाही कशाला.
पण मी जुराला घाबरते माहिती की तुला. बरं आहे तेवढं तरी. हा काय नाही. सॉरी, मी तुझी झोप मोड केली का? नाही नाही असं काय नाही. मग कसं आहे? नाही नाही तसं नाही. मग म्हणजे झोपलो होतो मी, एवढा मोठा आवाज झाल्यावर गाव उठेल की माझं काय. सॉरी आणि थँक्यू. थँक्यू. वेलकम वेलकम. आवडते. फक्त तुझ्यामुळे झालंय आप्पे. अर्जा, तुला किती वेळा सांगितलं? थांबा. अर्जुन, एक तर तू चुकी केलीयस आणि त्या चुकीचं खापर तू माझ्या डोक्यावर फोडू नको. आप्पे जे काय होतं ना आपल्या दोघांच्या मध्ये होतं. कदमांना मध्ये नाही गेला पाहिजे होतं तू. अरे काका, तुला किती वेळा सांगितलंय काम करू नको म्हणून. काय करायचंय? अर्जा, तुला कुणी सांगितलं र की आप्पीनं मला काम करायला सांगितलंय म्हणून? अरे आत्ताच तर तुला सांगितलं ना मी. कदम माझा नाही विश्वास त्याच्यावर. अर्जुन, अरे मी सांगतेय, बाबा सांगतायत, तुला आमच्यावर का विश्वास नाही ठेवायचा रे? तुझ्यावर तर विश्वासच नाही माझा. तिच्यावरच विश्वास ठेव. अरे ती खरी आहे आणि तुझ्यावर प्रेम आहे ना, म्हणून पलटली नाही ती. काका, तू असं बोलतोय तसं काय आम्ही खोटंच बोलतोय? अरे हे ते नाही बोलत, त्यांच्या तोंडून ही आप्पी बोलतीया. मावशी, मला कोणाच्या तोंडून बोलायची गरज नाही. जे हाय ना ते बोलते आम्ही. आप्पी जाऊ दे, जा तू तुझ्या कामाला. अर्जुन, खरंच शांत डोक्याने विचार कर रे. येते मी. बाबा येते. अर्जा, लय विचार करू नको. ते विषय सोड. ये बस, ये बस. मावशी, जा पाणी घेऊन. हा, आणि त्या माझ्या बाळाला. काय आता कलेक्टर मॅडमनं काही काम ठेवलंच नाही ना करायला आम्हाला, म्हणून अशी कामं करायला लागतात आता. हे तुम्ही दोघं सोबत भेटले ते एक बरं झालं. बरं अरे विचारा की काय विचारायचं ते. विचारा बिंदास विचारा. हाय, मी अरुण कोलते, मी डिरेक्टर आहे. मी अल्फाज. ते नाही का, जो भी मैं कहना चाहूँ बर्बाद करे अल्फाज मेरे. नाही अल्फाज नाव काढ नाव म्हणजे काय कळलं नाही. अर्जुन, नाही ते माझं पेन नेम आहे, म्हणजे मी लिहिताना वापरतो. मी रायटर आहे. तुम्हाला आम्हाला दोघांना का भेटायचंय पण? तुमच्या स्टोरीसाठी. आम्हाला तुमच्या स्टोरीमध्ये इंटरेस्ट आहे. आम्हाला त्याच्यावरती पिक्चर बनवायचं. ए पट्टे, अर्जुन मुद्दाम करतो का रे? आमच्या आयुष्यात जे काही गोष्टी चालल्यात त्याचा तमाशा मांडायचा का तुला? अहो सर, अर्जुन सर, आम्ही खरंच पिक्चर बनवतो. हवं तर मी माझा क्लिप दाखवू का तुम्हाला? हो, माझे अल्फाज त्याचे इमेजेस. अरे अर्जा, मी मुद्दाम नाही केलं. मी कशाला आणू त्यांना? अरे त्यांचे तेच आलेत. मी फक्त घराचा पत्ता सांगितलाय. जाऊ का मी? तू सांग, लगेच जातो. अरे अर्जा, अरे कदमांच्या घरात कुणावर तरी पिक्चर बनवतोय. वाटलं नव्हतं. ऐकून तर घे त्यांचं. नाही पण तुम्हाला आमच्या स्टोरीत काय इंटरेस्ट आहे? तुमच्या स्टोरीत दर्द आहे, गिले शिकवे, प्रेम आहे, मोहब्बत आहे, फायटिंग पण आहे. अर्जुन थांब. काय परवानगी नाही का? चला. हा, हेच पाहिजे होतं आपल्याला. म्हणजे बघा ना, आपल्या माणसांसाठी सगळं पणाला लावणारा अर्जुन, की तत्वनिष्ठ कलेक्टर अपर्णा सुरेश माने. काय म्हणता?
कोण बरोबर? ऐका की, याचं उत्तर तुम्हाला कळलं ना की आम्हालाही सांगा. त्यासाठीच मी काही प्रश्न आणलेत, तुम्हाला विचारू का? अगं पण आपे. अर्जुन थांब, बोलू दे की त्यांना. या आपण बसून बोलूया. दादा बस काही नाही, म्हटलं बोलावं जरा. आता जेलमध्ये नाही आलास कधी भेटायला? यायचं नव्हतं मला. का? मला नसतं बघवलं तुला जेलमध्ये. अर्जुन, किती कौतुक वाटायचं मला तुझं. आमच्या पिढीत सगळ्यात हुशार तू वाटायचंस. वाटायचास म्हणजे आता नाही वाटत आहे ना? आता तुझे केलंयस ना अर्जुन ते. ही तर आजारी होती ना? अर्जुन, मी तुझ्याशी बोलतोय. नाही त्याचं कसं आहे ना दादा, मला समजून न घेता सगळ्यांनी मला दोषी ठरवलंय. सगळे म्हणजे? अरे फक्त विनय काका आणि अपर्णा. हा, मग ते दोघं म्हणजेच माझ्यासाठी सगळे आहेत ना दादा, माहितीये ना तुला? पण अर्जुन, तू एवढं सगळं केल्यावर सगळ्यांनी तुला समजून घ्यावं असं तुला वाटत असेल ना, हे चुकीचं आहे. कारण तू चुकीचं केलंयस. सगळं ठरवूनच मोकळे झाला असेल तर मग काय बोलणार ना? विषय संपलाय. विषय संपलेला नाही अर्जुन. हे बघ अर्जुन, विनय काकानं तुझ्या बाबतीत आशा सोडली असेल, मी नाही सोडली. मला काय वाटतं, आणखी कुणाला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये. तुला काय वाटतं ना, हे महत्वाचं आहे. काय दादा, अरे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून चुकीचं वागलास. हे बघ अर्जुन, तुला अटक झाली ना तेव्हा खूप चिडलो होतो मी आणि रागाच्या भरात बोललो पण की समोर येऊ दे, 2 कानाखाली देतो त्याच्या. पण कालांतरानं राग शांत झाल्यावर मला असं वाटलं की माझ्यासाठी नाही, विनय काकासाठी नाही, या घरासाठी नाही, अपर्णासाठी. तिच्या समोर एकदा मान्य कर ना तू. तिने काय होणार आहे दादा? अरे आपलं घर मार्गावर येईल अर्जुन. विनय काका बघ किती डिस्टर्ब झालाय. तू आणि अपर्णा एकत्र आलं ना, सगळं घर मार्गावर येईल बघ. असं तुला वाटतं दादा? आणि तू म्हणतोयस ना तसं मान्य जरी केलं ना मी, तर ती काय म्हणाल, जा 7-8 वर्ष कडी फोडायला. बरं ते पण करून आलो तरी पुढचा शब्द काय असेल त्याचा माहिती? भ्रष्टाचारी आहेस तू. हे संपणार नाही दादा. असं नाही अर्जुन. असंच आहे दादा. तिला माझ्यापेक्षा जास्त तिची तत्व महत्वाची आहेत. खूप चांगलं ओळखतो तिला. अप्पे, अगं तू इकडं कुठं? अगं तू कुठे निघालीस एवढ्या गडबडीत? अगं मी शैलीला घेऊन आलती, तिला बसवली बाहेर. बर, पण तू इकडं काय करतेस? मी वे अप्पे, गोड बातमी आहे. नाही नाही, अगं अक्का असं काही नाहीये. मग मी अपर्णा मॅडम, तुम्ही सांगितलेल्या गरोदर महिलांचे रेकॉर्ड्स. थँक्यू डॉक्टर. अगं अक्का, गरोदर महिलांसाठी काही योजना सुरू करायच्या आहेत मला, त्यासाठी काही काम होतं म्हणून मी डॉक्टरांकडे आले होते. डॉक्टर खरंच थँक्यू. आणि यानंतरही मला तुमची मदत लागणार आहे बरं. नक्कीच, आम्ही पूर्णपणे तुम्हाला कोऑपरेट करू, काही काळजी करू नका. हे भाया, मला वाटलं तू बी गरोदर आहेस का काय. अगं नाही नाही. बरं शैला कुठे आहे? दाखवून झालंय का दाखवायचंय अजून? अगं शैली बसल्या बाहेर, चल भेटतीस तिला? नाही नाही अक्का, आता राहू दे. अगं मी संध्याकाळी घरी येईन ना तर भेटते. आता जरा काम आहेत ना. बर. आणि काय ग आप्पे,
इथं सुद्धा कामासाठीच आलीस होय? बाया बाया, माझ्या टायमाला दवाखान्यात यायचं म्हणजे काम एकच, काय डॉक्टर? हा पण या इथे गरोदर महिलांसाठी एक योजना राबवत आहे. चांगले चांगले. हापे बया, मला तर वाटलं होतं तू आणि शैली एकाच टायमाला गरोदर आहे. आणि तिच्या मनात काय आहे काय माहित. तुझं तर नशीब एवढं खराब आहे ना की काय काय होतं ना. अगं मी तुला हे विचारत होते, तुझं काय काम आहे? म्हणजे काम झालंय का राहिलंय काय? अगं काम झालं या, शैलीला दाखवून झाली डॉक्टरांना, पण हे औषध आहे ना ते मिळणच झालंय बघ. आता डॉक्टर म्हणतात 2 दिवसांनी या परत. बघू कोणती मेडिसिन आहे. हे बघ ही. हा, ही मेडिसिन आहे आपल्याकडे. बरं झालं बाई. अप्पे तुझ्यामुळं काम झालं बघ माझं. डॉक्टर चला तेवढ्या गोळ्या द्या, शैली वाट बघत बसली असेल ग. येते मी. डॉक्टर थँक्यू. मॅडम, तुम्ही समाजासाठी इतकं करता, आमच्याकडून तुम्हाला थोडीशी मदत. नाही पण खरंच थँक्यू. वेलकम. काळजी घ्या. कदम राहू दे. अरे काय राहू दे अर्जा, एरवी सगळ्यांची तोंड बंद करत असतो, आता बोल की. अरे ते कुठल्या अर्थानं बोलतात कळतंय ना तुला, मग का गप्प बसलेस? बोल ना त्यांना. अपर्णा, इथून पुढे उशीर होणार असेल ना तर सांगच. भाऊजी, अहो तुम्ही तिलाच काय बोलताय? त्याचं काय कदम, आपण सगळेजण थांबतो ना ती यासाठी जेवायला. तुमची जेवणाची वेळ चुकते, गोळ्या चुकतात, दादाला सकाळी क्लास असतो, त्याची जेवणाची वेळ चुकते, घरच्या बायकांना आवरायचं असतं, सगळी गडबड होऊन जाते ना. अपर्णा सांगत जा उशीर होणार असेल तर. अर्जुन तुलाही माहितीये कलेक्टर ऑफिस मध्ये एक काम लागल्यानंतर. अपर्णा, आता कलेक्टर ऑफिसचं काम नव्हतं लागलं तुला, आता शैला बरोबर गप्पा मारत होतीस तू, तुमच्या गप्पा रंगल्या होत्या. त्यामुळे मावशी बोलतात ते सगळं चुकीचं आहे असं नाही वाटत मला. उशीर होणार असेल तर सांगत जा. अर्जुन. रुपाले, ए रुपाले, जरा मीठ आण. जेवणातच टाका, नात्यात नको. अगं अपर्णाला आवाज दिलास का तू? हो दिला तिला आवाज. अपर्णा. या 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 या, कलेक्टर मॅडम. मॅडम येणार, मॅडमच्या हातात प्लेट ठेवायची आणि मग मॅडम खाणार का? खावा. हो मावशी, तुम्ही तिला सारखं बोलत जाऊ नका. अपर्णा, हे काय छापून आलंय पेपर मध्ये? काय काय रे स्वप्नील, वाचून दाखव की. सर अहवाचं की काय झालं? जिल्हाधिकारी अपर्णा माने यांचा गलथान कारभार. कामे थोडी, सोंगे फार. काय आता गो बया, काय गो आपे, काय हे? कामाला नाही जात होय? मग कुठं जाती? हा मावशी, काहीतरीच बोलू नका. पण ही अशी बातमी छापली कोणी? मुद्दामून छापली असणार कोणीतरी. हा, आता पेपरात आलं म्हणजे ते काही खोटं असतंय का? हेच काम सोडून तिसरीकडे कुठे हिंडत असल? मावशी असं अजिबात नाही. अपर्णा, तुझं कामात पूर्णपणे लक्ष आहे ना या ठिकाणी? सर आता घरात जे काही चाललंय ते तुम्हालाही माहिती आहे. पण वहिनी, तुम्ही कलेक्टर आहात, अशा घरातल्या गोष्टी ऑफिसला नेऊन कशा चालतील? भाऊजी, आपण घरात आणि ऑफिसमध्ये माणूस तर एकच आहे ना. अच्छा, म्हणजे तुम्हाला दोन्ही सांभाळता येत नाहीये तर? सुजा, उगाच काय तर बोल नको. आप्पे, तुझं काय चाललंय नक्की? तिवताई, आता हे महत्वाचं नाहीये.
आता महत्वाचं हे की नाही अपर्णा, इथे तू मोकळेपणाने बोलू शकतेस. हे तुझं घर आहे. सर खरं सांगू का, आता माझ्यात आणि अर्जुन मध्ये जे काही सुरू आहे ना, त्यामुळे खरं तर माझं कामाकडे दुर्लक्ष होत. अब्बे असं करून कसं चालेल अगं? पिवताई असं कसं म्हणतेस ग तू? अगं मी माणूस आहे, मला फरक पडतो पिवताई. अर्जुन जेव्हा सापडला ना तेव्हा मला कळायचंच बंद झालं होतं. ज्या माणसावर मी इतका विश्वास ठेवला त्याच माणसाने माझा विश्वासघात केला. मग काय करायला पाहिजे होतं मी? आणि एवढं सगळं होऊ नये मी रोज ऑफिसला जाते आणि मनापासून मला अर्ज्या लय बेकार अवस्था झाली वावराची. तरी तुला दिवसाने घेऊन आलो मी. येऊच वाटत नाही रे. येतो का? घेत नाही माहिती तुला. अरे घे, डोका जरा हलकं होईल. नको तू घे. बरं असू दे, राहू दे. एवढी शेताची पडली आता इकडं कशाला येतो प्यायला? असं नाही अर्ज्या, हे तर जरा निवांत मिळतं र. शेतावर नको पेत जाऊ तुझ्या. आपली काळी आई. तू आधी आप्पीला सांग, तिला म्हणावं काकाला जरा समजून सांग. तिथंच ऐकतं ते माहितीये मला. रे आजमनचा स्वभाव माहितीये मला, कुणाचं ऐकणार नाही ते. चुकीच्या मार्गाने जमीन मिळवली ना मी, हेच डोक्यात आहे त्यांच्या. डोक्यात नाही, मनात भरले आप्पीने. मला सांग, त्या आप्पीला जर एवढं शेताचं पडलं असतं ना अर्ध्या, तिनं स्वतः यशा काकाला बोलून घेतला असतं. सोड ना सुजया, किती राहिले तुझं उरक. अरे बस रे, खाते घरला जाऊ वाटत ना. काय आलं तुझ्या? सरकार नाही, आई नाही, वाटत रे सगळं. काय झाले ना तीच कळा ना आपल्या घराला तुझ्या. असं वाटतं नजर लागली. नजर कुणाची? तुला खरं सांगू? खरं सांगू का तुला? अर्जा आप्पीने एवढं तुझ्यावर ना चिडलं पाहिजे रे. अरे हा, नियमांचं एवढं घेऊन बसलो असतो ना आज आपण, सरकारांचं एवढं मोठं घर झालंच नसतं. काहीच झालं नसतं. तिकडे कुठतरी झोपडीत राहिलो असतो आपण. म्हणून इथं गार वाटतंय बघ. कोणाची किटकिट नाही, काय नाही, काय नाही. हे तेवढ्या पुरतं सुजा, नंतर बरबादी. असू दे, आप्पीने मी शोधलं ना काहीतरी. तिचं बी काय चुकतंय म्हणा. शोधलं म्हणजे ती बी जाते ना, कुणाला न सांगता, कुणाला न बोलता. कुठं जाते कोणाच ठाऊक. म्हणजे तिचंही काहीतरी कामच असेल म्हणा. नाहीतर एखादी अशी जागा असेल एकटीची. काय माहिती? तुला बी नाही माहित? नाही माहिती मला. अर्जुन आपलं ऐक की. घे घे, फोन घे. मी आलेच. कशाला म्हणायचं मग 2 मिनिटं दे बोलू. असलं कसला फोन महत्वाचा आहे? माझ्यासमोर घेता आहे ना. आपले बरंच झालं आपण बाळाचा विचार नाही केला. ते अशा परिस्थितीमध्ये बाळाचा काय सांभाळ करणार होतो आपण, काय नाही. 2 मिनिटं दे, महत्वाचं बोलायचं. दिली 2 मिनिटं, काय केलं? गेली फोनवर बोलायला बाय. फोनवर बोलणं महत्वाचं आहे. अर्जुन लाडका जावई आहे आमचा, म्हणून त्याला एकट्याला आमंत्रण. पण तुम्ही काय काळजी करू नका,
5वीला गाव जेवण घालणार आहे. तेव्हा या की सगळेजण मटणच आणायला या. मग कशाला कोण नाही म्हणते हा. बर लेकीची तब्येत बरी आहे ना तुमच्या? एकदम बेस आहे बघा. अहो ही तिची दुसरी वेळ आहे ना, त्यामुळे लई निवांत आहे ती. आणि आप्पे तुझ्या त्या मित्राची लई मदत झाली बघ मला. आता गो बाया, कोण मित्र? तुम्हाला माहित नाही वय? अहो त्या दिवशी दवाखान्यात गेले होते मी, तेव्हा आप्पीनं तिच्या डॉक्टर मित्राची ओळख करून दिली. त्याचं वय लहान आहे पण हुशार आहे बरं का त्यो. काय आप्पे? नाही तुझ्या लईच ओळखी आहेत ग. हा जरा इथं घरी बी घेऊन ये ना तुझ्या त्या डॉक्टर मित्राला. नाही म्हणजे आमची बी ओळख होईल ना. कशाला मावशी? अहो चांगलं चाललंय की त्यांचं, चालू द्या की. बर अक्का मी काय म्हणते, आपल्या शैलाचं आता दुसरं डोहाळे जेवण आहे. आपल्याला विचारा की तिचं कधी. खरंच की ग पियू? काय ग आप्पे? बया बया माझ्या टायमाला पुरी एवढा येळ घेत नव्हत्या. काय अर्जुनराव? काय करणार अक्का, वेळच तशी आली. अर्जा वेळ आली नाही आणली या. बाबा अहो राहू द्या की, किती लेकराला सारखं बोलाल. विनायकराव जाऊ द्या की. अहो झालं गेलं गंगेला मिळालं. द्या सगळ्यांनीच सोडून ते विषय आता. बर चला मी निघते. अगं अजून आचारी बी सांगायचंय मला. बरं थांब की मग. अगं आमच्या ऑफिसमध्ये त्या लक्ष्मीताई आहेत ना, त्या लई भारी स्वयंपाक बनवतात, त्यांना सांगू का? अगं चालतील की. सांग सांग आप्पे, बरं होईल बाई. मी गावात कुठं दुसरा आचारी बघत नाही. तसं मावशी बरोबरच म्हणत होत्या, तुझ्या लई वळखी आहेत बघ आप्पे. मी सांगते त्यांना. बर तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचे बर का. चला मी पण येते आता. अक्का थांब की, मी जाताना तुला सोडते, मी पण निघतेच आहे. असं होय? बर आलेच मी. मी थांबते बाहेर तिची वाट बघत. यायचं विसरू नका. हो हो. बघितलं का अर्जुन, जरा बी तिचा घरात पाय थांबत नाही. मावशी तुम्ही जर पूर्ण वेळ घरात असाल ना, तर कोणाला थांबू वाटेल या ठिकाणी? ह्या फोनचं ना कळतच नाही. भांड्यालाच विचारते. हा घ्या त्याचाच फोन आला. ऐक ना बंट्या, अरे मला सांग, एक मेसेज 10-12 जणांना कसं पाठवतात र? ते सोड, मी काय सांगतोय ते ऐक. ती आप्पी इकडं आलीये. इकडं कुठं? अगं इकडं म्हणजे हॉस्पिटलला, तिच्या दोस्ताला भेटायला. तू एक काम कर फक्त, काही करून त्या अर्जाला घेऊन इकडे हॉस्पिटलला ये. त्या दोघांना रंगे हात पकडू. हा नावाची हाय मनी आणि भल्या भल्यांना पाजेल पाणी. हे घ्या, दाजींनी आणून दिला. बघा मॅडम, नियती आहे तुमच्या बरोबर. आत्ता अर्जुन यावं फक्त इकडं.